नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी कडून 3 नवीन जाहिराती आलेल्या आहेत. ऍक्च्युअली काल जवळपास एमपीएससीच्या 5 जाहिराती आल्या होत्या. त्याच्यापैकी 2 जाहिराती ऑलरेडी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर कव्हर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक ड्रग इन्स्पेक्टरची आहे आणि दुसरी मोस्ट अवेटेड कंबाईनची होती. पण 3 जाहिराती होत्या, त्या 3 जाहिराती कोणाच्या लक्षातच येत नाही आहे. तर या 3 जाहिराती सुटू नये याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. या 3 जाहिराती ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं बघायला मिळतात. एमपीएससी कंबाईन 2025 ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली आरंभ बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे. या बॅचची जी आहे तर ती 4 ऑगस्ट पासून ही लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे. आपली बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ज्या बॅचच्या फीज तुम्हाला इथे दिसत आहेत तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आपण घेऊन आलेलो आहे. या बॅचच्या फीजवर आणखी 10% ऑफ मिळणार आहे. GM10 कोड यूज कराल तर. चला एक एक ऍड आपण पाहूया. बघा, सगळ्यात आधी खूप छान ऍड आलेली, ती म्हणजे वरिष्ठ संशोधक सहाय्यक अधिकारी गट अ ची. आणि हे अशा लेवलचं पद आहे ना, डायरेक्टली ज्या पद्धतीने लोक याला जातात डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर लेवलला, म्हणजे S20 लेवलची पद आहे. एकूण जागा या 9 असणार आहेत आणि कोणतीही परीक्षा सध्या तरी त्यांनी सांगितलेली नाही आहे इथं. बघा, अर्ज करण्याचा कालावधी पाहूया. फॉर्म भरायचा आहे 1 ऑगस्ट पासून तर 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. पुढे EWS त्यांनी काय सांगितलं, EWS आणि NCL हे 2 गोष्टी लागतील आणि ते कोणत्या वर्षाच्या पाहिजे, 2025-26 आणि 2025-26 या वर्षी व्हॅलिड असलेलं NCL आणि EWS हे ज्यांना लागतं त्यांना लागणार आहे. बघा, पुढं मेन म्हणजे काय, पात्रता सगळेजण विचारतात. त्याच्या आधी बघा, इथं वेतन त्यांनी दिलेले S20 वेतन आहे 56,100 तर 1,77,500 एवढं त्यांचं वेतन असणार आहे. वयोमर्यादा 1 नोव्हेंबर 2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे 19 ते 38 आणि मागासवर्गीय EWS आणि अनाथांसाठी 43 वर्ष. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनातील सेवेतील कर्मचाऱ्यांना 5 वर्षापर्यंत उच्च वयोमर्यादा ही लागू असेल. आणखी त्यांना 5 वर्षाची वयोमर्यादा जी आहे तर ती लागू करण्यात येईल. आता मेन आहे इथं हे समजून घेणं की याचा क्वालिफिकेशन काय. बघा, पहिले त्यांनी काय म्हटले की तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे, म्हणजे मास्टर डिग्री पाहिजे सोशल सायन्स किंवा अँथ्रोपोलॉजी मध्ये. अँथ्रोपोलॉजी आणि सोशल सायन्स मध्ये तुमची काय पाहिजे, डिग्री पाहिजे. ओके, ते तिथं सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर 3 वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे. 3 वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे याच्यामध्ये. बघा, ट्रायबल सोशल वेलफेअर, ट्रायबल रिसर्च गेन आफ्टर अक्वायरिंग द क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं हे डिग्री कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा तुमचे 3 वर्ष इथं जे आहेत तर ते इथं कंप्लीट झाले पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की खालील पदावरील व्यक्तींचा अनुभव हा गृहीत धरला जाणार आहे. कोणते व्यक्ती आहेत बघा, ऑलरेडी जे डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत, जसं की वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, संशोधन अधिकारी, वरिष्ठ आदिवासी निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, संशोधक सहाय्यक, गृहपाल आणि आश्रमशाळा अधीक्षक पुरुष आणि स्त्री. बघा, मागे आदिवासी विकास विभागाकडनं जी भरती आली होती ना, त्याच्यामध्ये हे बऱ्यापैकी हे सगळे पद हे भरले होते. अजूनही त्यांचा रिझल्ट नाही लागला, जॉईनिंग नाही भेटली. परंतु भविष्यात हे लक्षात ठेवा की जे उमेदवार आता सिलेक्ट झालेत तर त्यांना भविष्यात डायरेक्ट ते अधिकारी म्हणून सिलेक्ट होऊ शकतात S20 श्रेणीने. परंतु त्यांचे 3 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि तुम्ही आत्ताच लक्षात घ्या की तुमच्यापैकी ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री नसेल सोशल सायन्स आणि अँथ्रोपोलॉजी मध्ये, आजच त्याला ऍडमिशन घेऊन ठेवा. जर तुम्हाला वाटलं की तुमचा स्कोर चांगला आलेला आणि तुमची निवड यादीमध्ये नाव आहे तर त्या विद्यार्थ्यांना मात्र भविष्यात ही संधी असणार आहे. पुढचे 3 ते 4 वर्षात तुम्हाला ही संधी येणार आहे. म्हणून तुम्ही आत्ताच लक्षात घ्या की या गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या पाहिजे. पुन्हा इथं त्यांनी काय सांगितलेले माहितीये का, की आता तरी आमचं उद्दिष्ट आहे की फक्त मुलाखत घ्यायची, कारण की एवढे सगळे अटी शर्ती टाकलेले आहेत. पण जर समजा अर्ज जास्त आहे आणि अर्ज ओरिजिनल आहेत तर त्यावेळी मात्र आम्ही एक चाळणी परीक्षा घेऊ. त्यांनी काय म्हणलं, आम्ही चाळणी परीक्षा घेऊ आणि चाळणी परीक्षेचं जे काही असेल सगळ्या गोष्टी आम्ही ते तुम्हाला कळू. पण मोस्ट प्रोबेबली याची मुलाखतच जी आहे तर ती होण्याची दाट शक्यता असते, कारण की एवढे काही उमेदवार याची भेटत नाही. तसेच त्यांनी सांगितले की फॉर्म भरताना KYC पण करावं लागेल तुम्हाला, कारण की आता एमपीएससी कडून नवीन अपडेट जे आहे तर ते KYC संदर्भात लागलेलं आहे. फॉर्म भरताना या सगळी कागदपत्र तुम्हाला लागतील, तर ती सगळी कागदपत्र तुम्हाला इथं तयारी ठेवायची आहे. परीक्षा शुल्क ही 719 रुपये ओपन वाल्यांसाठी आणि 449 रुपये ही कॅटेगरी वाल्यांसाठी जे आहे तर ते परीक्षा शुल्क इथं असणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बाकी याच्यात अजून काही नाही आहे. ही पहिली जाहिरात झाली का आपली. आता दुसरी जाहिरात आलेली ती म्हणजे अधीक्षक व तत्संपदे सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा. याच्या चांगल्या जागा आल्या, जवळपास 36 जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळत आहेत. याच्या पण अर्ज करण्याची मुदत जर पाहिली तर ती 1 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट दरम्यान जे आहेत तर ते आपल्याला इथं अर्ज करायचे आहेत, म्हणजे तेही महत्वाचं इथं.
पुन्हा ईडब्ल्यूएस आणि एनसीएल ही 2025-26 पाहिजे आहे. पुन्हा याची वेतन श्रेणी H14 आहे, म्हणजे PSI STI SO लेवलची आहे. याची H14 आहे, 38,700 ते 1,22,800 आहे. पुन्हा 1 नोव्हेंबर 2025 ला एज कॅल्क्युलेट, किमान वय हे 25 पाहिजे आणि त्याच्यानंतर 38 पाहिजे आणि 43 पाहिजे. आणि शासकीय कर्मचाऱ्यांना उच्च मर्यादा नसेल तर ते कधीही फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात. पुन्हा आता इथं मेन म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय पाहिजे. त्यांनी काय सांगितलेले आहे की ऍटलिस्ट सेकंड क्लास ऑर डिग्री पाहिजे, म्हणजे पदवीधर पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, पण तो सेकंड क्लास मधून पास पाहिजे. जर समजा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल आणि कसंही 35% पास झाला असेल तरी तर चालणार आहे, पण जर पदवी असेल तर सेकंड क्लासने तो पास झालेला पाहिजे. पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की 3 वर्षाचा अनुभव पाहिजे गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा बिग इस्टॅब्लिशमेंट मध्ये सुपरवायझरी वर्क करण्याचा, म्हणजे सुपरवायझरचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि हे पण काय छोटी मोठी MIDCतली कंपनी नाही तर मोठी इंडस्ट्री पाहिजे आहे की जी फॅक्टरी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर असेल, तिथं काही वर्कफोर्स पण असेल, किंवा गव्हर्नमेंट मध्ये जर तुम्ही सुपरवायझरी म्हणून काम केलं असेल कुठे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा परमनंट बेसवर तरी तुम्ही करू शकतात. तसंच त्यांनी काय सांगितलेले आहे की अधीक्षक राज्यसेवा गट ब या संवर्गाची वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगानुसार 93,300 34,800 43 ग्रेड पे, तसेच 7व्या वेतन आयोगानुसार H14 अशी असल्यामुळे समकक्ष अथवा निम्न वेतन श्रेणीतील पदांवरील पर्यवेक्षकीय अनुभवग्राही धरला जाईल. म्हणजे याच्यासारखं आणि याच्यापेक्षा जर कमी एखादं असेल वेतन श्रेणीचा आणि त्यांना सुपरवायझरी वर्क असेल तर ते अनुभव इथं ग्राह्य धरला जाणार आहे. हा सर्व अनुभव तुमच्या अंतिम दिनांकापर्यंत इथं पूर्ण जो आहे तर तो इथं पाहिजे. इथं त्यांनी सांगितले की निवड प्रक्रिया अजून तरी त्यांनी सांगितले की मुलाखतीच्या बेसिसवर होणार आहे आणि जर अर्ज जास्त आले तरच ते परीक्षा जे आहे तर ते घेणार आहेत. म्हणून तुम्ही आजच जो आहे तर तो अर्ज करून ठेवा. हे झालं, बाकी गोष्टी सगळ्या सेम आहेत ज्या आपण पाहिल्या. पुन्हा तिसरी जाहिरात पाहूया. तिसऱ्या जाहिरातीत मात्र 2च पद आहेत, पण यांचं नाव आहे बघा उपव्यवस्थापक किंवा व्यवस्थापक लहान मुद्रणालय अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी गट क्लास 1चं पद आहे. कुठे आहे? महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाकडून ही जी भरतीची जाहिरात आहे आलेली. ओपन साठीच 2 जागा इथे ठेवलेल्या आहेत. अर्ज करण्याची सारखीच तारीख आहे 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट ठेवलेली आहे. पुढचं आपण मेन म्हणजे पात्रता कोणाला आहे, कारण की ते समजून घेणं इथं फार महत्वाचं असतं. पात्रता बघा इथं 18 ते 43 एवढी वयाची अट जी आहे तर ती इथं ठेवलेली आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, बाकी वेतन श्रेणी असणार आहे S16 44,900 ते 1,42,400 एवढी वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं असणार आहे. बघा इथं ओपनला जागा नाहीत मात्र मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओपनला इथं जागा नाही, बाकीच्यांना फॉर्म नाही भरता येणार. कोणासाठी? बघा अनुसूचित जमाती म्हणजे ST ची एक जागा आहे आणि VG1 ची एक जागा आहे. म्हणजे याच्यात कॉम्पिटिशन फारच कमी असण्याची शक्यता आहे. ऑलरेडी कॅटेगरी आहे, म्हणजे ओपनच्या इथं जागाच नाही आहे. ओके, ओपनच्या इथं जागा नाही आहेत, लक्षात घ्या. ओपनची जागा नाही येते. पुन्हा आता पात्रता नेमकी काय सांगितलेली ते लक्षात घ्या. इथं प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये तुमचं एज्युकेशन झालं पाहिजे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची डिग्री जी आहे तर तो तुमच्या जवळ पाहिजे. तसेच तुम्हाला त्याचा अनुभव जो आहे तर तो इथं पाहिजे आहे, ते पण तिथं त्यांनी सांगितलेले आहे. आणि इथं पण निवड प्रक्रिया सेमच असणार आहे. याच्यासाठी तुमचं मुलाखत जी आहे तर ती घेतली जाणार आहे. ST साठी आहे आणि एक VGA साठी आहे. तर मोस्ट प्रोबेबली याचं मुलाखतवरच कार्यक्रम होईल, कारण की प्रिंटिंग इंजिनिअरिंग सांगितले त्याच्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स पण जो आहे तर तो इथं मागितला गेलेला आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने याच्या 3 नवीन जाहिराती आल्या होत्या, त्यांच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये सुरू केलेले आहे. खूप सारे उमेदवार नवोदय परीक्षेची तयारी करतात किंवा स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करतात, तर त्याच्या पण लहान मुलांसाठीच्या बॅचेस आपण आपल्या इग्नाइट पाठशाला या ऍप्लिकेशनवर सुरू केलेल्या आहेत. त्यासोबतच दरवर्षी MBA असेल, लॉ असेल, याच्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याच्यासाठी पण खूप सारे उमेदवार तयारी करतात, तर त्याच्या पण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. बँकिंगच्या बॅचेस आपण आता लॉन्च केलेल्या आहेत. या सर्व कोर्सेससाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही आजच डाउनलोड करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.